धन्यवाद मच्छिंद्र पाटील सर, धन्यवाद संदीप पाटील सर। आणि पहिल्याच बॉलवर खणखणीत पुलचा फटका, धावा मिळते, 4 येतोय चौकार। स्वागत केलंय महागुरु एमडी गडगे सरांचं या चौकाराच्या मदतीने। बॅकफुटला जात असताना पुल केलत असताना डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चौकार वसूल केला योगेश पेनकर, फायटर जेट ऑफ रायगड। महाडचा खेळाडू मैदानामध्ये उतरलाय। फुलर लेनचा बॉल होता, ड्राइव्ह करत असताना फोटोजेनिक फटका, फोटो काढून ठेवावा असा फटका सजवलाय। मागचा पाय वाकवत असताना ड्राइव्ह करतोय, धावा मिळतोय 4, बॅक टू बॅक दुसरा चौकार। बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 चौकार इथे सजवले। काय ड्राइव्ह होता, फोटोजेनिक फटका, हा फोटो काढून ठेवावा फ्रेम मध्ये, अगदी तसाच फटका सजवलाय। सलग 2 बॉलवर फायटर जेटच्या बॅट मधून सलग 2 चौकार इथे आलेत। मार्गदर्शक टीके माळी सर आमच्या मुख्य व्यासपीठावर आहेत। स्वीप, झाडू शॉट, डीप मध्ये फिल्डर येतोय, 1 धाव कंप्लीट होईल। दुसरा धावेचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण केल्या जातील। 10 धावा पहिल्या 3 बॉलवर वसूल केल्यात ओमकार पाटीलच्या विरुद्ध योगेश पेनकरने। सुरक्षित सुरुवात, ठोस सुरुवात, केसरकार सुपरस्टार मानगावची स्टार आहे त्या टीम मध्ये। सुपर खेळ करावा लागेल त्यावेळेला जी बिरुदावली टीमच्या नावासमोर लागली आहे त्याची चर्चा होईल। केसरकार सुपरस्टार मानगाव। टीमची धावसंख्या 10 धावा, ओमकारवर थोडासा दबाव, समोर आहे योगेश पेनकर, फायटर जेट समोर मारलाय, डाऊन दी ग्राउंड, लॉंग ऑनच्या बाहेर, पंचांचा इशारा येतोय, षटकार। चांगली बॅटिंग पहिल्याच ओव्हर मध्ये, दनादन धावांचा पाऊस पाडतोय फलंदाजी करत असताना फायटर जेट योगेश पेनकर। धावा वसूल करतोय, पहिल्याच ओव्हर मध्ये धावा येत असताना पाहायला मिळतात। टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर पहिलं षटक सुरू असताना 16 धावा। असं वाटलं की इंटरनॅशनल पिन कोडच डायल केलाय ओमकारच्या गोलंदाजी विरुद्ध। 4-4-2-6 4 बॉल मध्ये आतापर्यंत हे समीकरण तुम्ही पाहिलंय। परत एक वेळा तयार होईल योगेश पेनकर। फुल टॉस बॉल होता, ड्राइव्ह केलाय, पॉइंटला फिल्डर येतोय, थोडासा फंबल झालाय, त्याचा फायदा इथे होईल योगेशला। नक्कीच फुल टॉस बॉल इथे होता, थोडासा नाराज असेल, निराश असेल की गॅप शोधता आलेला नाहीये फलंदाजीमध्ये योगेश पेनकर कडून। 17 धावा झाल्यात, ठोस सुरुवात, लक्ष आहे या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी 64 धावांचं। तर याच बरोबर आमचे सन्माननीय शुभम कारकर यांचं इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती। सगळ्यांचं सहर्ष स्वागत। गुरुशीठ मात्रे, नेहमी स्माइल त्यांच्या चेहऱ्यावर असते, सदा हास्य, दिलदार असे व्यक्तिमत्व। 17 धावा, शेवटचा बॉल शिल्लक, स्ट्रेट हिट, समोर मारलाय, फिल्डर आहे तिथे, विकेट मिळेल। लॉंग ऑफ रिजन मध्ये झेल टिपलाय साईश मात्रे, गोल्डन डकचा शिकार। पहिलं षटक संपलंय, शेवटच्या बॉलवर स्मित हास्य चेहऱ्यावर ओमकार पाटीलच्या। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर केसरकार सुपरस्टार मानगाव 17 वर पहिला खतरा, आउट होईल फलंदाज साईश। आणखीन एक आमचे मार्गदर्शक सल्लागार जैरशेठ पटेल ओवे यांचं देखील इथे आगमन झालंय। वेलकम जैरशेठ, आपले सहर्ष स्वागत आमच्या मुख्य व्यासपीठावर। एमडी गडगे सर पाहायला मिळतात, समालोचनाबरोबर सूत्रसंचालक म्हणून त्यांनी गेले कित्येक वर्ष या टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला दिलेली आहेत। सध्या भरपूर बिजी स्केड्यूल त्यांचं आहे, कारण मोठमोठ्या सभा
निवडणुकांची रणधुमाळी, त्याच्यानंतर आताही ते सातत्याने काम करतात. टीके माळी सर तिथे उपस्थित आहेत, नेहमीच मार्गदर्शन त्यांचंही लाभलंय. शिंदे सरकार तिथे आहेत, आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. रायगडची बुलंद तोफखाना मी म्हणेन मच्छिंद्र पाटील सर तिथे आहेत आणि ज्यांनी एक संघ उभारलाय म्हणजेच समालोचकांना एकत्रित केले असे संदीप पाटील रायगड समालोचक संघटनेचे अध्यक्ष तिथे आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. 17 धावा झाल्यात, फलकावर पहिलं षटक इथे संपलंय. मॅच ऑन. योगेश पेनकर महत्वाची भूमिका. योगेश पेनकर विरुद्ध रजत मुंडे असा हा सामना रंगतोय. यज्ञेशसाठी हा बॉल, बॉल बॅक ड्राईव्ह समोर खेळलाय, एकदा इथे कंप्लीट होईल. डिरेक्ट हिटचा प्रयत्न. योगेश पेनकर साठी हा बॉल होता, सिंगल त्याने कंप्लीट केली. यज्ञेश आता येईल स्ट्रायकिंग एंडला, कारण शेवटच्या बॉलवर विकेट मिळवली होती गोलंदाजाने. सिंगलने स्ट्राइक रोटेट करतोय योगेश पेनकर. फायटिंग स्पिरिट त्याच्याकडे आहेच, नो डाऊट. गेले कित्येक वर्ष गोलंदाजांच्या विरुद्ध आक्रमण त्याने केलंय. MUCC संबलपूर ओडिसा म्हणजे डिंगडॉंग पुणे सारख्या टीमचं नेतृत्व गेले कित्येक वर्ष तो करताना दिसतोय. त्या टीमला सुगीचे दिवस आणण्यामागे या मास्टर माइंड फायटर जेटचं तेवढंच योगदान आहे. परंतु समोरच्या टीम मध्ये देखील रजत मुंडे आहे आणि हा डिरेक्ट हिटचा प्रयत्न होता, स्टंपचा वेध घेतला, परंतु आपल्या क्रीज मध्ये सुरक्षित पाहायला मिळतोय. सध्या तरी फलंदाजी मध्ये जे यंगस्टर सामना पाहत असतील, बॅट कशी ड्रॅग करायची ज्यावेळेला समोरून थ्रो येतो स्टंपवर, ते दृश्य पाहायला मिळालं. 18 धावा फलकावर लागल्यात. 1.1 ओव्हरचा खेळ संपलाय. आई सामना चांगला रंगेल. आज रायगड प्रीमियर लीग म्हटल्यानंतर 5 वर्षाची आख्यायिका, परंपरा, निर्विवाद वर्चस्व. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं तर एक वेगळाच अटकेपार झेंडा या स्पर्धेने रोवलाय असं म्हणायला हरकत नाहीये. इथूनच अनेक तारे सितारे टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला रायगड प्रीमियर लीगने दिलेत. फुलर लेनचा बॉल होता, बॅट मधून निघाला बॉल, बॅकवर्ड ऑफ पॉइंट आणि गलीमध्ये. तोपर्यंत एक धाव मिळेल लेफ्ट हँडेड बॅटर यज्ञेशच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे 19 धावा फलकावर लागल्यात. आमचे महागुरु MD गडगे सर, शिंदे सरकार आवर्जून या स्पर्धेला भेट द्यायला उपस्थित राहिलेत. खऱ्या अर्थाने तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. सातत्याने तुम्ही अनेक स्पर्धा गाजवत असतात, अनेक सभा तुम्ही गाजवल्यात. योगेश पेनकर स्ट्रायकिंग एंडला 300चा बॅटिंग स्ट्राइक रेट. फायटर जेट बरसतोय, धावा करतोय. समोर मारलाय फटका, ऑन साइडला दे धक्का, घे छक्का. बॉलला पाठवलंय सीमारेषा पलीकडे. फायटर जेट योगेश पेनकरचा वेगळाच आहे थाट. वर्षानुवर्ष गोलंदाजांची लावतोय तो वाट. षटकार. ही बॅटिंग पहा. ग्रुप स्टेज मधून टॉपर राहिलेले संघ सोना 11 आर्यन ग्रुप, अनमोल किंग्स हे टॉपरच राहिलेत आतापर्यंत. अनबीटन खेळ करताना दिसतात या स्पर्धेमध्ये. आणि इथे काय बॅटचा स्विंग होता, तडाका होता. मिड विकेटच्या वरून बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे. 24 धावांची खेळी आतापर्यंत फायटर जेट योगेश पेनकरने साकारली आहे. काल भरपूर रात्री हा खेळाडू नोएडा येथे खेळत होता. सेक्टर 131 नोएडा, न्यू दिल्ली NCR. तिथून आज रायगड मध्ये खारघर मध्ये बॅटिंग करताना दिसतो. ड्राईव्ह इथे केलाय, डीप मध्ये फिल्डर येतोय. एक धाव इथे कंप्लीट होईल. दुसरा धावेचा प्रयत्न इथे सुरू झालाय. 2 धावा ऍड होतील. भरपूर ट्रॅव्हलिंग तरी देखील क्रिकेट या खेळासाठी सातत्याने जिद्दीने प्रयत्न करणारे खेळाडू आहेत. जिद्द, चिकाटी, मेहनत या ज्या गोष्टी आहेत या तुम्ही प्ले स्टोर किंवा ऍपलच्या ऍप स्टोर मधून डाउनलोड करू शकत नाही. त्या तुमच्या अंगी असाव्या लागतात, तुमच्या अंगात असाव्या लागतात. आणि ते इथे दिसतंय बॅटिंग मध्ये योगेश पेनकर कडून. 27 धावा स्कोर बोर्डवर. 26 वर खेळतोय योगेश पेनकर. यज्ञेश खेळतोय 1 धावेवर. अजय गोलंदाजीसाठी खालापूरचा हा गोलंदाज वडवळ परिसरातील. अपील स्पष्ट नकार. गोलंदाजाची अपील, विकेट कीपरने अपील केली आणि त्याच्यानंतर योगेश पेनकर त्याला सांगतोय एक्झॅक्ट अपील कशासाठी होती.
आणि एका मोठ्या खेळाडूच्या विरुद्ध थोडासा दबाव तंत्राचा वापर इथे केला आणि अपील करत असताना तेच योगेश त्याला सांगतोय की एक्झॅक्ट अपील तू कशासाठी करतोय. नॉट आउटचा निर्णय पंचांकडून नॉट आउटचा निर्णय आलाय. थोडासा निराश आहे योगेश पेनकर. तोच त्याला सांगतोय की क्रिकेट हा खेळ इमानदारीने झाला पाहिजे. अपील करण्याचा अधिकार नक्की आहे, नो डाऊट, ती त्याने करायलाच पाहिजे. शेवटी निर्णय पंचांचा आहे. फुलर लेनचा बॉल ड्राईव्ह केलाय, डीप मध्ये फिल्डर आहे, कव्हर्सला 1 रन मिळेल. योगेश पेनकरच्या खात्यामध्ये सिंगल डबलने खात्यामध्ये भर पडते. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 28 धावा, 28 धावा फलकावर लागल्यात. ओव्हर नंबर 2 चा खेळ इथे संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 28 धावा झाल्यात. आता या मॅच मध्ये समीकरण बदलेल. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 बॉल मध्ये 36 धावांची आवश्यकता. रिक्वायर रन रेट आता 12चा जाऊन पोहोचलाय. 2,93,277 सबस्क्रायबर सध्या 24 लाईव्ह इव्हेंटचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. तुम्ही देखील नवीन असाल लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. स्कोरचा ट्रेंड सध्या स्क्रीनवर दाखवला जातोय. 64च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. हिरवी लाईन देखील आता त्याचा पाठलाग करायला तयार आहे. ऑरेंज लाईनच्या मागे धावतीये. याचं कारण आहे सध्या योगेश पेनकरच्या बॅट मधून धावा येत आहेत. 18 चेंडू 36 धावा. ऐकूया डीजे एक चांगलं संगीत. उगवला तारा हा मित्र परिवार आपल्या स्क्रीनवर सध्या तुम्ही पाहताय. आनंद लुटतायत या स्पर्धेचा. गुरुशेठ मात्र तिथे आहेतच. अनेक मान्यवर सातत्याने भेटी देत आहेत या रायगड प्रीमियर लीगला. प्रत्येकाचा यथोचित मानपान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. चर्चा आहे या स्पर्धेची अखंड पंचक्रोशीत आणि त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रात. काल तर चर्चा ग्रेटर नोएडामध्ये देखील या स्पर्धेची सुरू होती की उद्या आम्हाला रायगड प्रीमियर लीग खेळायची आहे. आज इव्हन ओला टॅक्सी उबेर मध्ये देखील या स्पर्धेची चर्चा होती. त्याचं कारण आहे आज मी ज्यावेळेला सकाळी निलेश परदेशी आणि त्याच्या टीम बरोबर येत होतो आपल्या नवी मुंबईच्या दिशेने, त्यावेळेला सुनील चावरी सांगत होता की आज मला RPL खेळायची आहे. तो आला, त्याने अर्धशतक ठोकलं. म्हणजे चर्चा फक्त महाराष्ट्रातच रंगलेली नाहीये या RPL ची. या स्पर्धेची चर्चा दिल्लीमध्ये देखील होती. या स्पर्धेची चर्चा भारतभर होते. अशी स्पर्धा तुमच्या भेटीला आली आहे, रायगड प्रीमियर लीग. पुढचा बॉल, ओ यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर. क्रिकेटमध्ये सन्मान आहे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकरांनी त्याच्यानंतर टुबी टाकलेला परफेक्ट यॉर्कर. ओंकार पाटील खांद्याचा वापर करत असताना वाईड यॉर्करचा प्रयत्न परफेक्ट होता. क्रीज मध्ये जाऊन पेटीत आपल्या ग्रामीण भाषेत उल्लेख करायचा राहिला तर 28 रन स्कोर बोर्डवर 36 करायचे आहेत. पहिला डॉट बॉल, दुसरा बॉल चांगला ड्राईव्ह करतोय डीप मध्ये, मिड विकेट आहे. 1 धाव मिळेल. 2चा कॉल आहे. 2 धावा सहज घेऊन जाईल, अगदी अलगद, बडे आराम से असं म्हणत असताना योगेश पेनकर 2 धावा ऍड होतील त्याच्या टीमच्या टोटल मध्ये. त्याच्या खात्यामध्ये टीमची धावसंख्या पुढे जाते. डबल बरोबर धावा झाल्यात 30 रन. के सरकार सुपरस्टार मानगाव दुसऱ्या बाजूला, वरट टॉवर रसायनी, रजत मुंडे एका बाजूला, दुसऱ्या बाजूला पाहतोय आपण योगेश पेनकर. दोन्ही एकाच टीम मध्ये सध्या खेळतात. डिंगडॉंग पुणे मध्ये. उद्या शिरसाट मध्ये खेळायचंय. त्या अगोदर कोण जिंकेल? बॉल हवेत, संधी निर्माण झालीये. फिल्डर खाली येतोय. ओ कॅच, फलंदाज बाद. मोठी विकेट, मोठा मासा जाळ्याला. योगेश पेनकर आउट. महाराष्ट्र राज्याची महती सांगणारं महाराष्ट्र राज्य गीत आपल्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. परंतु त्याच दरम्यान एक खराब फटका इथे सजवला. स्ट्रोकचं सिलेक्शन थोडंसं चुकीचं होतं. डोकं स्थिर नव्हतं. बॉल हवेत गेला आणि त्याचमुळे समोर स्ट्रेट एक चांगला झेल टिपला मयूरने. कोणती चूक नाहीये मयूरची आणि अखेर डगआउटचा रस्ता पकडलाय फलंदाज योगेश पेनकरने. मोठी विकेट आली आहे. या मॅच मध्ये ट्विस्ट येऊ शकतो, कहाणी बदलू शकते. मयूर खुश आहे. नवीन फलंदाज आकाश तौसलकर फलंदाजी करताना दिसेल. आकाश तौसलकर
30-2 अशा परिस्थितीमध्ये फलंदाजीसाठी आलाय. 64 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे, म्हणजेच अजूनही 34 धावांची आवश्यकता असेल या मॅच मध्ये. 34 अजूनही करायचे आहेत. मॅच ऑन. कहाणी में ट्विस्ट. विकेट घेतली ओंकार पाटीलने. सांभारली या गावचा हा खेळाडू, म्हणजेच रजतच्या टीम मध्ये खेळताना पाहायला मिळतो. बोल तयार. वेग होता, स्ट्रेट मारलाय. बॉल सीमारेषा पलीकडे जाईल. हायवे वरून आणा किंवा जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये या बॉलचा रिपोर्ट लिहा. बॉल आता हरवलाय. काय फटका होता हा. बॉल नक्कीच हरवल्यासारखा वाटतो आणि म्हणूनच कदाचित नवीन बॉल आलाय की काय मैदानामध्ये. कारण गुरु शेठ मात्रे यांच्या चेहऱ्यावर देखील तो आनंद दिसला. त्यांनी देखील सांगितलं की हो नक्कीच जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट लिहावा लागेल या बॉलचा. FIR आपल्याला लिहावी लागेल या बॉलची. कारण एवढा उत्तुंग आणि मोठा फटका सजवलाय. फलंदाज आकाश तौसलकर मैदानामध्ये आला. आकाश तौसलकर आणि त्याच्या बॅट मधून हा षटकार त्याने सजवला. मॅच ऑन. परत एकदा कलाटणी या मॅचला येऊ शकते. योगेश पेनकर आल्यानंतर आकाशच्या बॅट मधून 6 धावा झाल्या 36. आता धावा करायच्या 28 मॅच जिंकण्यासाठी. ओ यॉर्करचा प्रयत्न कापला या बॉलला. सन्मान दिला. खराब बॉलचा समाचार घ्या, चांगल्या बॉलला सन्मान द्या. हे क्रिकेटचं ब्रीद वाक्य आणि हे नेहमीच सुनील गावस्कर आपल्या समालोचनात सांगतात. तेच इथे केलंय बॅटर आकाश तौसलकरने. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 37. आता या मॅचची कहाणी अशी आहे. बॉल शिल्लक आहे तुमच्याकडे 13 बॉल मध्ये धावा करायच्या 27. 13 चेंडू 27 धावा. आणखीन एक रंगतदार मॅच तुमच्या भेटीला आली आहे. कुठेही जाऊ नका. आज सुपर 16 मध्ये 8च्या 8 सामने लिहून देतो. शेवटच्या ओव्हर पर्यंत जातील. कारण हा संघर्ष पराकोटीचा आहे. जिद्द चिकाटी मेहनत करून आलेले हे संघ आहेत इथपर्यंत. फुलर लेनचा बॉल होता. ड्राईव्ह केलाय. खूपच चांगला ड्राईव्ह इथे पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हर आणि वाईडिश लॉंग ऑफच्या मध्ये डीप मध्ये फिल्डर आहे. एकच धाव तिथे मिळताना दिसेल. षटक इथे संपतंय. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर के सरकार सुपरस्टार मानगाव. धावसंख्या 38 आणि आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉल मध्ये 26 धावांची आवश्यकता. ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये आहे. वेळ आहे. जाऊया पुन्हा एकदा संदीप पाटील सरांकडे.